आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी आयुष्यातील सर्वात मोठा आणि भावनिक क्षण असतो. काही स्त्रियांना हे सुख सहज प्राप्त होतं, तर काहींना यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत असते. पण त्या प्रतीक्षेच्या शेवटी जेव्हा आई होण्याची बातमी मिळते, तेव्हा हृदय भरून येतो. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळतात आणि त्या क्षणाचं वर्णन शब्दात करणं देखील अवघड होऊन जातं. अशीच एक हृदयस्पर्शी घटना सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जिथे एका कुटुंबानं तब्बल 13 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुलाच्या आगमनाची बातमी मिळवली आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 13 वर्षाची प्रतीक्षा आणि एका क्षणात भरून पावलेलं हृदय. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की एक संपूर्ण कुटुंब एका खास उद्देशानं हॉस्पिटलमध्ये पोहोचलं होतं. त्या कुटुंबातील एका महिलेची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली होती. प्रत्येकाच्या मनात प्रचंड धडधड सुरू होती. इतक्या वर्षाची वाट पाहिल्यानंतरही मनात एक भीती असते, यावेळी काही चूक तर होणार नाही ना. डॉक्टर आणि नर्स टेस्टचा अहवाल हातात घेऊन त्या महिलेच्या दिशेने जातात आणि त्या कागदावर लिहिलेलं एकच वाक्य तिच्या संपूर्ण आयुष्याला नव्या आनंदात रंगवून टाकतं. तुम्ही प्रेग्नंट आहात. त्या महिलेच्या हातात रिपोर्ट येताच ती अवाक होते. तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. अहवालातील शब्द पुन्हा पुन्हा ती वाचते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्या अश्रूमध्ये 13 वर्षाच्या संघर्षाची, प्रत्येक महिन्याच्या अपयशाची, समाजाच्या प्रश्नांची, स्वतःच्या मनातील वेदनेची आणि अखेर मिळालेल्या सुखाच्या अपार भावनांची सरळ मिसळ असते. त्या क्षणी तिच्या पाठीमागे उभा असलेला तिचा नवरा देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळते. त्याच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आलेत, पण ते दुःखाचे नाहीत. ते 13 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या आनंदाचे असतात. तिथे उपस्थित असलेले कुटुंबीय देखील हळवे होतात. आई होण्याची ही खबर त्या महिलेने मिळवण्यासाठी खूप धैर्य दाखवलं होतं. समाजाच्या टोकण्यांना सामोरी गेली होती. प्रत्येक वेळी स्वतःला सावरलं होतं, पण अखेर आज तिच्या हातामध्ये ती गोष्ट होती जी तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. हा क्षण केवळ त्या महिलेपुरता सीमित नव्हता, तर संपूर्ण कुटुंबासाठी तो एक सोहळा बनला. आजोबा, आजी, सासू सासरे, वहिनी, दीर सर्वजण एकत्र येऊन तिच्या आनंदात सामील झाले. त्या नाजूक क्षणी तिच्या बाजूला उभी असलेली तिची वहिनी तिला घट्ट अशी मिठी मारते आणि डोळ्यात अश्रू आणत म्हणते, आमच्या घरात 13 वर्षांनी पाळणा हलतोय, हे आमचं भाग्य आहे. हा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, एका स्त्रीला आई होण्याचं सुख हे कलेक्टर होण्याच्या सुखापेक्षा मोठं असतं. तर दुसऱ्या युजर्सनं भाऊक होत म्हटलंय, देव देतो पण खूप परीक्षा घेतो. 14 वर्षांनी मला 2 जोडी मुलं झाली, तेव्हा समजले की मूल हीच प्रॉपर्टी आहे. आई होणं म्हणजे केवळ एका जीवाला जन्म देणं नसतं, ती एक संपूर्ण प्रवास असतो. एका स्त्रीची मानसिक, शारीरिक आणि भावनिक स्थिती पूर्णपणे बदलून टाकणारा प्रवास असतो. त्यात संघर्ष असतो, वेदना असतात, प्रश्न असतात, पण त्या सगळ्यावर मात करून जेव्हा तो क्षण येतो तेव्हा तो अविस्मरणीय असा असतो. 13 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्या कुटुंबाने मिळवलेला हा आनंद केवळ घराचा नाही, तर हजारो अशा जोडप्यांसाठी प्रेरणादायी जे अजूनही या क्षणाची प्रतीक्षा करत आहे. हा व्हिडिओ केवळ एका कुटुंबाच्या आनंदाची गोष्ट नाही, तर आई होण्याच्या महानतेची, स्त्रीच्या धैर्याची आणि देवाच्या न्यायाची साक्ष आहे. या व्हिडिओने हजारो लोकांच्या हृदयाला हात गाठलेला आहे. हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे, जी अशा कठीण प्रवासातून जात असते. कोणत्याही संघर्षानंतर मिळणाऱ्या आनंदाचा हा एक सुंदर दाखला आहे. आई होणं ही फक्त जबाबदारी नाही, ती एक ईश्वर दत्त देणगी आहे, जिचं मूल्य पैशात मोजता येत नाही आणि जिचं समाधान जगात कोणत्याही मोठ्या यशापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.